येवला नगर परिषदेची नुकतीच पार पडलेली निवडणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून शंकर गोटूभाऊ मांजरे यांनी विजय मिळवत नगरसेवकपदी निवडून येण्याचा मान मिळवला आहे। त्यांच्या या यशामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। शंकर गोटूभाऊ मांजरे हे समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत असतात। प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या, पायाभूत सुविधा, नागरी सोयी सुविधा व विकास कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे। आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की प्रभाग क्रमांक 12 मधील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही। प्रभागातील ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। तसेच मंत्री छगन भुजबळ साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास सार्थ करून दाखवेन। प्रभाग क्रमांक 12 मधून मला उमेदवारी दिली भुजबळ साहेबांनी। उमेदवारी दिल्यामुळं मी प्रभाग क्रमांक 12 मध्ये पहिले बी वार्डाचे भरपूर कामं केलेले आहे आणि लोकांशी माझा नाळ जुळलेला होता आणि लोकांशी संपर्क असल्यामुळं लोकांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले। मी लोकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणार आहे भाऊ? प्रभाग क्रमांक 12 मध्ये आम्ही पहिले स्वच्छता, ड्रेनेज, गटार, रस्ते वर लाईट, तर ह्या विकासावर जास्त भर देणार आहे। समाजकार्यात आपण नेहमी अग्रेसर असतात। कोरोना काळातील देखील कार्य आपलं उल्लेखनीय आहे, त्याबद्दल काय सांगाल? कोरोना काळात खूप लोकांचे हाल झाले आणि भुजबळ साहेबामार्फत आम्ही एक शिवभोजन त्यावेळेस उभारलं। भुजबळ साहेबांनी पुऱ्या महाराष्ट्रातून पहिलं शिवभोजन आपलं होतं आणि शिवभोजन मार्फत आम्ही लोकांची खूप सेवा केली आणि रोडवर पाणी, अन्न वगैरे सगळे आम्ही त्यामार्फत पुरवलं। प्रभाग क्रमांक 12 मधील युवकांसाठी तसेच महिलांसाठी आपलं काय करण्याचा मानस आहे? प्रभाग क्रमांक 12 मध्ये जास्त करून येवल्याचे विणकर लोक आहे आणि विणकरांसाठी असं भुजबळ साहेबांचं क्लस्टरचं वगैरे चालू आहे। त्याच्यामुळे इतर रेशीम उद्योग वगैरे आणून राहिले युवकांसाठी अजून त्याच्यामुळं इथं बाकी गोष्टीला चालना भेटणार आहे आणि रोजगार निर्मितीसाठी समीर भाऊ बी आता एक कांद्याचं मोठं पावडरचं प्रोडक्शन आणून राहिले MIDC मधून, म्हणून युवकांना त्या गोष्टीकडे बी एक कल वाढणार आहे। आरोग्याचा मुख्य प्रश्न आहे, आरोग्यासाठी आपण प्रभागात काय मोहीम राबवणार आहात? आरोग्यासाठी आम्ही मच्छर फवारणी, घरोघरी जाऊन लोकांच्या ज्या समस्या आहे त्या आम्ही ऐकून घेणार आहे। आरोग्यासाठी परत शिबिर लावू, रक्तदान शिबिर वगैरे घेऊ आम्ही आरोग्यासाठी। जाता जाता प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांना काय आवाहन कराल? मी जाता जाता नागरिकांना एवढं आवाहन करेन, तुम्ही मला ज्या भरघोस मताने निवडून दिलं आणि तुम्ही कधी बी फोन करा आणि मी तत्पर तुमच्या सेवेसाठी हजर राहीन। फक्त लाईट, नळ, स्वच्छ पाणी याच्या व्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतात किंवा हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन किंवा इतर कोणत्याही समस्या असेल तर साहेबामार्फत, समीर भाऊ मार्फत आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू।